नमस्कार. संक जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे आणि आनंदराजे आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार आमच्या कावेरीताई प्रवीण आवरादी, संघ पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय प्रकाशजी कारंडे, पंचायत समितीचे आमचे उमेदवार राजकुमार चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी संघ येथे आलो होतो. अतिशय शक्ती प्रदर्शन करत एवढ्या उन्हामध्ये सुद्धा लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभला. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात येते की यावेळेला शिवसेनेचा भगवा हा संघ जिल्हा परिषद गटावर फडकल्याशिवाय राहणार नाही. संघ हा तसा तालुक्याचं ठिकाण आहे, अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी चांगल्या दर्जाचे रस्ते, चांगल्या दर्जाच्या प्रशासकीय इमारती, एखादा बस डेपो, पोलीस स्टेशनचे चांगली इमारत आणि पोलीस स्टेशन, प्रशासकीय सेवेमधले अनेक ऑफिसेस, सर्वसामान्य लोकांना ज्या उद्देशानं हा अप्पर तहसील कार्यालय सुरू केलेलं आहे हे खरं तर आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की लोकांना खूप याचा त्रास होतोय. कर्मचारी नाहीत, काहीही कारण सांगून या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातोय. हे जर दूर करायचं असेल तर आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकासाच्या ज्या योजना आदरणीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या राबवल्या गेल्या त्या योजना भविष्यामध्ये तशाच चालू ठेवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जत तालुक्यामध्ये बनाळी गट आम्ही संपूर्ण लढतोय, शेगाव गट आम्ही संपूर्ण लढतोय, दरीबडचे मध्ये आम्ही या ठिकाणी लढतोय, मुचंडीमध्ये आम्ही लढतोय, बेळूरला आम्ही या ठिकाणी एक पंचायत समिती आम्ही त्या ठिकाणी लढतोय. अशा जवळजवळ 6 जिल्हा परिषद गटामध्ये 6 जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी लढतोय. लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळतोय. याचं कारण काय तर जत तालुक्यामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना जी विस्तारित योजना खऱ्या अर्थानं मंजूर केली, त्याला पैसे निधी दिला गेला. त्यानंतर बस डेपो असेल, आरटीओ कार्यालय असेल, MIDC असेल, जतला 98 कोटीची पाणी योजना असेल, अशा अनेक योजना आपण जर पाहिल्या तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी या जतला दिल्या. त्याचं कारण काय आहे तर सर्व मंत्र्यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरेंचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर होतं तर ते जत तालुक्यावर होतं. कारण महाराष्ट्रातला 288 नंबरचा शेवटचा विधानसभा मतदारसंघ हा जत तालुका आहे. इथली जनता प्रेमळ आहे, इथली लोक प्रेमळ आहेत, इथल्या लोकांचा विश्वास हा शिवसेनेवरती सगळ्यात जास्त असल्यामुळं, शिवसेनेविषयी खास जिव्हाळा असल्यामुळं पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये आनंदराव अडसूळ यांना या ठिकाणी 38,000 मतदान या जत तालुक्यानं दिलं होतं आणि म्हणून त्याची परतफेड विकासाच्या माध्यमातून करावी हे बाळासाहेब ठाकरेंचं नेहमी स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. नगर विकास खातं असेल, गृहनिर्माण असेल, पाणी पुरवठा असेल, जी MIDC असेल, परिवहन असेल, जी खाती शिवसेनेकडे आहेत त्या प्रत्येक खात्याच्या माध्यमातून जत तालुक्याला विकास निधी देऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या नकाशेवर जो जत तालुका दुष्काळीचा तालुका म्हणून ज्या सातत्यानं हिनवलं जातं तो दुष्काळी कलंक पुसण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर हा जत तालुका 1 नंबरला कसा येईल, सुजलाम सुफलाम कसा होईल, इथला कामगार ऊसतोड करायला जाणार नाही, तो स्वतःच्या शेतामध्ये शेती करून तो स्वतः समृद्ध कसा होईल, इथली लोक मुंबईला पोटापाण्यासाठी जाणार नाही ती इथंच कशी त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना रोजगार मिळेल, नोकरी मिळेल आणि जत तालुक्यातला प्रत्येक कुटुंब हे शक्तिशाली कशा पद्धतीने करता येईल
ही भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदे आणि सर्व मंत्रिमंडळाची आहे. आणि म्हणून जत तालुक्यातील संपूर्ण जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रलोभनं, अनेक आमिष दाखवली जातील. ज्यांना स्वतःच्या विकासावर गॅरंटी नाही, ज्यांना स्वतः विकास करता येत नाही, स्वतःच्या उमेदवारावर विश्वास नाही, अशीच लोक या ठिकाणी आपल्याला आमिष देतात. पैशाचे आमिष असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टीचे आमिष असतील. जी लोक तुमच्याकडे येतील आमिष घेऊन, ती लोक तुमचा कधीही विकास करणार नाहीत. एवढं मात्र जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनं लक्षात ठेवावं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींची काळजी घेणारा, लाडक्या भावांची काळजी घेणारा, शेतकऱ्यांची काळजी घेणारा, सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारा अनाथांचा नाथ कोण असेल तर ते एकनाथजी शिंदे आहेत. आणि म्हणून आमच्या प्रत्येकामध्ये एकनाथ शिंदे म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. माझी सर्व जनतेला आव्हान आहे की या वेळेला शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी आपण विजयी करावं एवढं आवाहन करतो. येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रत्येक उमेदवार आपला सेवक म्हणून त्या ठिकाणी आपलं काम करेल. तुम्हाला हाक मारल्या मारल्या, फोन केल्या 24 तास सेवा देण्यासाठी आमचा प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी असेल, आम्ही असू, हा शब्द या निमित्ताने देतो. आणि परत एकदा आपल्या जत तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की आमच्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आपण धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून विजय करावं आणि विकासाला आपलं मत हे विकासाला द्यावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. विकासाचं विजन नाही बापू, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेला आहे. एक उमेदवार तर सर्व गिरगाव पंचायत समितीतून माघारच घेतलेला आहे. आणि बापू आता जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर या जनतेसमोर मी आज दाखवणार आहे. जो भाजपचा उमेदवार आहे त्याचा सुद्धा आता जस्ट फोन आलेला आहे. रवी बगलू म्हणून याच्यात नाव पडलेलं ट्रू कलरला तुम्ही चेक करून घ्या. अबुला बगलीचा तर रात्रभर फोन चालू आहे. त्यांना कळून चुकलेलं आहे ही निवडणूक हे आपल्या संघ जिल्हा परिषद गटातून भगवा फडकणार आहे. तरी मित्रांनो, विरोधी पक्षाकडून खूप काय वापर होती. बापू तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं म्हणजे तर रात्रभर 30 लाखाची वापर होती. आज सकाळी 45 ला गेलेली आहे. परंतु पैशासाठी, कोणत्या पदासाठी राजकारण आम्ही शिवसैनिक करत नाही. परंतु येणाऱ्या 7 तारखेला ह्या संघ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा शब्द बापूंनी आज तुम्हाला देणार आहे. 50 वर्ष